नाही म्हणजे सावी बी सकाळी सकाळी तोंड पाडून परत आली म्हणून विचारलं. काय चाललंय काय? काय झालं का? नाही म्हणजे तुमची बी शाळा बंद बिंद पडली का काय? वहिनी, असं बोलून तुम्हाला कुठला आनंद मिळतो? हाय का आता? मला कशाला आनंद मिळेल? सावी, बघ ग बाई तुझा दाल्ला. खांदे पाडून आला म्हणून आपुलकीने विचारलं तर ते काय आता? आमचं नावच खान फाट्या पडलंय म्हणा. त्याच्यामुळे काय बी विचारलं तरी चुकीचंच. अहो, काय झालं? तुम्ही परत आलात? घ्या, आता सांगाल का नाही? म्या विचारलं तर ते चुकीचं, सावीने विचारलं तर बोला. पारुताई, जरा थांबा. राहिलं, सूर्य पश्चिमेला उगवला तर विचारायचं नाही. लोक या वक्ती कामावर जातात आणि हे कामावरून परत आले तर विचारायचं नाही. हा, आता आम्ही अडाणी माणसं, तुम्ही आम्हाला कशाला सांगणार नाही का? आम्ही कोण आहोत तुमचं? खरंच आहे, आपली माणसं अशी असतील तर शत्रूची गरजच भासायची नाही. पण वहिनी, त्याला आपुलकीनं विचारणं म्हणत नाहीत. अहो, जाऊ द्या, त्यांच्या मनात तसं काही नाही. तुम्ही आज चला, आधी पाणी प्या बघू. असे का दिसताय? आणि कपाळावर घाम बघा किती आलाय. चला. शाळा नक्की बंद पडली असं. मला सांगितलं नाही तर काय कळणार नाही भाई. अहो नारायण सीताराम, थांबा 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 जरा. हो नाही हो, ते आमचे तीर्थरूप. हा तेच तेच ते काय ते. बोला, का थांबवलं? अहो मज अगदी चिंता लागून राहिली हो. आता तुमच्या लेकीचे कसे व्हायचे? का? काय झालं? म्हणजे तुम्हाला ठाऊकच नाही? अहो भिडेवाड्यातली शाळा बंद पडली. तुमच्यापर्यंत वार्ता पोचली नाही अजून? नाही हो, काहीतरीच काय. तात्यासाहेब गेले हे ठाऊक आहे मला, पण शाळा का बंद होईल? अहो का बंद होईल म्हणजे काय? त्या जोत्याने जाऊन भिड्यांच्या मेवण्यास दम भरला ना. त्यास वाटले भिड्या जसा दमात घेतल्यावर तो ऐकला तसाच हा सुद्धा ऐकेल, पण हा कसला खमक्या निघाला. साफ नकार दिला त्याने. काय सांगता? आता भिडेवाड्यातली शाळा पुन्हा सुरू होणे नाही. काळ्या दगडावरची पांढरी रेघ ही असं समजा. स्वतःच्या हाताने स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतला जोत्याने. आता काय कराल? सासरी पाठवून द्या लेकीस. म्हणजे इथे राहून तरी दुसरे काय करणार नाही का? येतो. मोरोबा, आपल्याला ताबडतोब हालचाल करायला हवी. लोकहितवादींच्या कानावर ही गोष्ट घालू. अरे पण केशव भट बोलतायत हे, त्यांच्यावर विश्वास किती ठेवायचा? उगाच जोशींना घाबरवायला बोलत असतील तर? अरे पण आपण विषयाची परीक्षा बघू शकत नाही ना. काही झालंच नसेल तर उत्तम, पण लांडगा आला रे आला अशी गत व्हायला नको. चल. हो. नजर चूक म्हणतात ना, तसं हे सगळं घडलं. तात्यासाहेबांच्या मेहुण्याला केशव भटानं आपल्या जाळ्यात पकडलेलं असेल हे मी गृहीत धरलं, आणि तिथेच माझी फार मोठी चूक झाली सावित्री. कोणाही बद्दल अगोदरच आपलं ठाम मत बनवून घेऊ नये ते चूक आहे. हे त्यावेळेला कसं विसरलो मी? पण आता चूक लक्षात आली आहे ना, मग आता आपण ती सुधारूया ना. सावित्री, जशी तू मला समजून घेतेस तसे इतर कसे घेतील? त्यांच्या लेखी ती चूकच आहे. ठीक आहे, झाली असेल चूक. आपण पुन्हा जाऊन त्यांची भेट घेऊ. झणझणीत अंजन कोणीतरी डोळ्यात घालावं तसं झालेलं आहे मला.
मी रागावर संयम ठेवायला हवाच होता, नाहीतर काही नाही तर खात्री तरी करून घ्यायला हवी होती. पण त्यावेळेला मला काही सुचेच ना. आपली सगळ्यात महत्वाची मूल्यवान गोष्ट आपल्यापासून हिरावली जाते असं माझ्या मनाने घेतलं. नाही नाही, मी ते तसंच घ्यावं हा केशव भटांचा डाव होता आणि त्यात ते यशस्वी झाले. यशस्वी झाला म्हणून काय झालं? तात्या साहेबांचे मेहुणे हुशार असणार. तात्पुरत्या रागाचा परिणाम म्हणून कुठलाही मोठा चुकीचा निर्णय ते घेणार नाही. त्यांनी तसा निर्णय घेतलेला आहे असं ते आता म्हणाले तरी आहेत. ते तुम्ही सनातन्यांच्या बाजूचे झालेत असं समजून बोलू लागलात म्हणून तसं झालं. होय, पण मुलींचं भविष्य त्यावर अवलंबून आहे. हे सांगितल्यावर ते नक्की याचा विचार करतील. आपण त्यांना पटवून देऊ. चला आपण ताबडतोब निघूया. होय, आपल्याला असे हातपाय गाळून चालायचं नाही. चल जाऊया. ज्योतिरावान एवढा शिक्षणाच्या प्रसारासाठी झपाटलेला माणूस दुसरा शोधूनही सापडणार नाही. त्यातही मुलींना शिक्षण दिले तर पुढच्या पिढीतील माता शिकेल, आणि माता शिकली तर तिच्याकडून येणाऱ्या पिढ्या अधिक संस्कारित होतील. एवढा मोठा दूरचा दृष्टिकोन हा माणूस ठेवून आहे. हे पहा, आलेत ज्योतिराव आणि त्यांच्या कार्यात त्यांच्या बरोबरीने उभ्या असणाऱ्या आमच्या सावित्री वहिनी. ह्याच मुलींना शिकवत होत्या. शाळा बंद झाली तर मुलींचं शिक्षण बंद होणार. त्यांच्या समोर उभं केलेलं भविष्याचं चित्र नष्ट होणार या विचारानं मी हवालदिल झालो होतो. मी ह्याची जाणीव ठेवायला हवी होती की मुलींच्या शिक्षणाला विरोध करणारे कुठल्याही थराला जाऊ शकतात. मला माफ करा, माझी चूक झाली. माझा तोल सुटला आणि मी थेट तुम्हाला जाब विचारायला आलो. हे माझं चुकलं. शिक्षण प्रसाराच्या ध्येयाने प्रेरित झालेल्या माझ्या नवऱ्याच्या चुकीला क्षमा करा. तुम्ही सगळे हात जोडू नका हो. मी एवढा मोठा नाहीये. केवळ तात्या साहेबांच्या विचाराचा आदर म्हणून आम्ही शाळेला होकार दिला होता, आणि त्यांची पत्नी त्यांच्या कार्याचा आदर म्हणून परवानगी देत होती. मग अजूनही निर्णय बदलू नका. खरंच आमच्या मुलींच्या भविष्याचा विचार करा. तुमचा एक निर्णय अनेक लोकांचं भविष्य बदलू शकतो. तुम्ही म्हणताय तर आम्हाला कुणाच्याही भविष्याच्या आड यायचं नाही. अहो, ही चूक तात्या साहेबांनी केली आणि आता तुम्ही हीच चूक करताय. तात्या साहेबांनी आपल्या जीवाचे मोल दिले त्यासाठी, तरीही तुम्हा शहाणपण येत नाही. केशव भट, तुम्ही आमच्यात पडूच नका. या बघा, अहो तात्या साहेबांचे वय होते का जाण्याचे, का ते आजारी होते, काही नाही. पण तरीही माणूस तडकाफडकी हे जग सोडून गेला. का? कारण आपल्या कर्माची पाप आपल्याच माथी येतात. आणि ती भोगावीच लागतात. अगदी याच जन्मी भोगावी लागतात. शाळा काढणे म्हणजे पाप आहे असं तुम्ही यांच्या मनात भरवण्याचा प्रयत्न करताय. चूक, अगदी चूक बोलताय तुम्ही. शाळा सुरू करणे हे पाप नव्हे, पण विचारा ना या जोत्यास की त्याने जातीपातीना हरताळ फासला की नाही. सोहळ्या ओळ्या
शिक्षणामध्ये भ्रष्टाचार केला की नाही? आणि भिडेवाड्यात शाळा सुरू करायला यास परवानगी देऊन तात्या साहेब सुद्धा त्या पापाचे भागीदार झाले. बिचाऱ्यांना किंमत मोजावी लागली त्याची. आता परत शाळा सुरू करून काय यांच्या भगिनीच्या जीवाचे मोल द्यायचे आहे का? तेव्हाच आत्मा शांत होणार आहे का तुमचा? त्या पाप पुण्याच्या भाकड कथा तुम्ही सांगू नका. हे पहा, असं कुठल्याही शास्त्रात लिहिलेलं नाही. केवळ स्वतःचं वर्चस्व टिकावं म्हणून ही सगळी थोतांड तुम्ही निर्माण केलेली आहेत. सोत्या, अरे पाप ही पापच असतात आणि त्याची शिक्षा ही भोगावीच लागते. तुझ्या पापांचे फळ भोगतातच आहेत ना तुझे जन्मदाते. म्हणजे त्यांनी तुम्हास घराबाहेर काढले, पण हाय लागलीच आहे ना त्यांना. इथे शाळा सुरू करण्याच्या पापाचे फळ भिडे नाही असेच भोगावे लागले. हे तू नाकारू शकत नाहीस. त्यामुळे इथे या लोकांना पुन्हा शाळा सुरू करू न देणे हाच एकमेव उपाय आहे. म्हणजे वास्तुदोष वगैरे काही असेल तर आपण वास्तू शांत करून तो मिटवू. हा सरळ सरळ अंधश्रद्धेचा बागुलबुवा तुम्ही करताय आणि त्यांना घाबरवताय. आता हळदी कुंकू देऊनच जर संकटास आमंत्रण द्यायचे असेल तर मग माझी काही ना नाही. पण मग तुमच्या भगिनीचे काय होईल ते पहा. माझ्या बहिणीच्या जीवाची भीती असताना मी विषाची परीक्षा घेऊ शकत नाही. तुम्ही मोठे आहात, तुमची ध्येय मोठी आहेत, पण मी एवढा मोठा नाही. मी अतिशय सामान्य माणूस आहे आणि माझ्या बहिणीच्या जीवाची मला पर्वा आहे. त्यामुळे इथे यापुढे शाळा भरणार नाही. बरोबर. सुमे, अगं भरल्या घरात रडू नये. तुला खायला कमी पडणार आहे का? आजी तुला ठाऊक नाही, तू जा, काही बोलू नकोस. हे बघ, आता शाळा बंद झाली, ही देवाची इच्छा म्हणायची. अगं असं काय करते? आपल्या हातात आहे का? एवढी मोठी माणसं काही नाही करू शकली तिथं तू आणि मी काय करणार? पण शाळा बंद का? हे नाही चालणार. नाही चालणार म्हणजे पोरी? ते नाही ठाव, पण शाळा पाहिजे, शाळा पाहिजे, शाळा पाहिजे. पाहिजे म्हणजे पाहिजे. असं कसं कुणी बी येऊ म्हणतं शाळा बंद झाली? कशी समजूत काढू? तुझी इच्छा आहे ना, मग तुझी माई नक्की पुण्यांदा शाळा सुरू करेल. खरंच पुन्हा शाळा सुरू होईल? हो तर ती दोघं हार मानणाऱ्यातली नाहीत. ती नक्की पुन्हा शाळा सुरू करतील बघ. माझी शाळा सुरू झाली का वस्तीतल्या समद्यांशी शाळेत घेऊन जाणार. तुला आणि बाळाला बी नेणार. आपण सगळे शाळेत जाऊ. येशील ना? चला.
फुल्यांची शाळा संपली. स्वार्थापायी हे लोक समाजाचं किती नुकसान करतायत हे यांच्या गावी सुद्धा नाही. लहान मुलींच्या डोळ्यातली शिक्षणाची स्वप्न यांच्या धर्मांधतेनं हिरावून घेतलेली आहेत. ज्योतिराव, सांभाळा स्वतःला. या शाळेचा विषय संपला, पण खचून जाऊ नका. प्रत्येक शेवटानंतर एक आरंभ असतोच. वा 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 केशव भट वा. तुम्ही म्हणजे दिलेला शब्द खरा करून दाखवणारे आहात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. सीमोल्लंघनाच्या वेळी मला मोठे आव्हान दिले होते नाही का तिने. अरे आपली कुवत काय, आपण आव्हान कोणास देतो. 2 बुके शिकून दशग्रंथी ब्राह्मणास आव्हान. वा रे वा. आव्हाने देखील 2 दिली होती तिने. 2. हा मग तुम्ही मज आठवण करून देताय की डिवसताय. हो नाही हो, असं काय करताय. आठवणच करून देतोय मी. म्हणजे शाळा बंद होणार हे आव्हान पूर्ण झाले, पण सावित्री नगरला जाणार नाही त्याचे. नगरला कशाच जाईल ती आता. शाळाच बंद पडली म्हटल्यावर अध्यापन शास्त्र शिकून काय करणार आहे ती. नाही केशव भट, आधी शाळा होती, आता ती नाही. उलट आता सुटसुटीत जाऊ शकते नगरला. ते सुद्धा जाऊ देता कामा नये. बर ठीक आहे, काढा माहिती. कधी जाणार आहे, कशी जाणार आहे, सगळी माहिती काढा. माहिती केव्हाच काढले. भीमाची बैलगाडी सांगितले, त्यानेच जाणार असतील. भीमाची बैलगाडी. राजा राणीची जोडीच की नाही मोठी. काय मिळणार नाही बैलगाडी वगैरे. त्या भीमाला धाडून द्या कुठेतरी लांब, एवढ्यात परतता कामा नये तो. भीमाचीच नाही कोणाचीच बैलगाडी मिळता कामा नये त्यास. आता शाळा बंद झाली म्हणून रडत होती की नाही, तसेच नगरला जाता येत नाही म्हणून रडत बसायला हवी ती. आपण मनावर घेतलं तर नगरलाच काय हो, कुठेही जाऊ देणार नाही. हेच दुसरे आव्हान होते ना नगरला जाण्याचे. हो मग बघाच आता. साम दाम दंड भेद सगळे मार्ग वापरेन, पण तिला नगरला काही जाऊ द्यायचा नाही मी. सगळा लढा संपला, शाळा बंद झाली. काय म्हणालीस. शाळा बंद झाली, लढा संपला. नाही सावित्री, तू बोलण्या अगोदर मी पण हताशच होतो, पण आता मी भानावर आलो. आपला लढा अजिबात संपलेला नाही. आणि शाळा बंद झाली म्हणजे काय, तर भिडेवाड्यातली शाळा बंद झाली. आलं लक्षात. नाही म्हणजे तुम्हाला काहीतरी म्हणायचंय हे कळतंय मला, पण मला तेवढं कळत नाहीये. सावित्री, मला असं म्हणायचंय की आपला संघर्ष हा कधीच संपणार नाही. शाळा कधीच बंद होणार नाही. अगं शिक्षण व्यवस्था बंद करणं म्हणजे भिडेवाड्यातली एखादी शाळा बंद करणं इतकं सोपं नाही. बघ सावित्री, भिडेवाड्यातली आपली शाळा बंद झाली तर आपण त्याच्या समोर नवीन शाळा सुरू करू शकतो.